विशाल विशालाचा पुन्हा बॉलिंग स्टार्ट. सुंदर फटका सजवलाय या ठिकाणी पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घेताना, परंतु स्वयंसेवकांनी आपला निर्णय सांगायचा लवकरात लवकर. काय नाही, ठीक आहे, धन्यवाद अजित सिंधू. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 2 विशालाचा पुढचा चेंडू मारा करेल तो संदेश, आणि या ठिकाणी चांगला चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू यॉर्कर म्हणावा लागेल, सरळ जाऊन पायावरती आदळतोय आणि पंच लेग बाईचा इशारा करतायत. या 1 धावेने धावसंख्या वाढ होते. धावसंख्या झाली ती 3. विशालाच्या हातात पुन्हा चेंडू आणि मारा करेल तो नॉन स्ट्रायकर एंड फलंदाज. सलामीचा फलंदाज संदेश. सिद्धेश आणि संदेश असे 2. सिद्धेश स्ट्रायकर. सिद्धेशाचा हा पहिला चेंडू असेल, नॉन स्ट्रायकर म्हणून स्ट्राईकला गेलाय आणि विशाल त्याला मारा करेल. सुरेख फटका मारलाय आणि या ठिकाणी फटका फासलेला दिसतोय आणि क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही. या ठिकाणी झेल होतोय, झेल बाद होतोय आणि सिद्धेश 0 धावसंख्येवरती बाद होतोय. पहिला गडी बाद. नवीन फलंदाज रितेश ना, रितेश आधीच्या सामनावीर होता हा रितेश. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करून गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. रितेश एक डावखुरा फलंदाज, खूप सुरेख फटकेबाजी केली, खूप सुरेख गोलंदाजी केली. आपल्या ऑलराऊंडर थांबतो मग. सामना त्वरित सुरू करत आहे पंच. दरम्यान विशाल टू शिवकेश. तर धन्यवाद प्रथम. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला येतं. गोलंदाजीच्या मार्कवरती विशाल उलटा चेंडू होता तो अशा पद्धतीने टाकला. क्षेत्ररक्षण मात्र व्हायला पाहिजे होतं, पण तसे मात्र काय झालं नाही. पण फलंदाजाला त्याचा फायदा झालाय आणि 1 धाव घेण्यात यश येते. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या होते 4 आकड्यावरती. 4. उलटेचा सामना असेल धामणन घोड्याचा विरुद्ध धामणन वगळाचा माल. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम धामणन घोड्याचा प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि क्षेत्र केले ते प्राचारण केले ते धामणन वगळाचा माल. सामना 4 षटकांचा असेल, कंपल्सरी चेसिंग असेल, याची नोंद घ्यायचं. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, आलेल्या सर्व मान्य व्यक्तींचा आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या शतका प्रगती पथावर असताना आणि मला वाटतं हा 1.5 चेंडू असेल. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी तुला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं धामणन वगळाचा माल. एक आवाज संघ समजला जातोय. आपल्या 15 गावातील नावाजलेला संघ एक मातब्बर संघ समजला जातो की धामणन वगळाचा माल. पुन्हा एकदा विशाल आपल्या बॉलिंग मार्कवरती चांगला मोठा प्रहार केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय तर चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार. तोपर्यंत विजयला आपण संधी देऊ तेजस्वाला. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 10 धावा धावफलकावरती लागतात. 10 आकडा महत्वाचा एक शोभा आकडा समजला जातो. आपल्याला माहिती आहे की आपल्या या जगाचा आणि आपल्या या देशाचा एक ज्याला क्रिकेट या खेळाचा तो समजला जातो, त्याचा जर्सी नंबर 10 म्हटलं की सचिन रमेश तेंडुलकर. एक
ज्यांनी नाव या खेळामध्ये, क्रिकेट असा खेळ आहे ना की ज्यांनी नाव कमावलं ना तिथे गेला वरती, म्हणजे एक चांगल्या प्रकारचं स्थान त्याला भेटलं जातं. त्याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेट म्हटलं की सर्वांप्रमाणे रंग बदलणारा खेळ, सामना 2-4 षटकांचा असेल, कंपल्सरी चोपिंग असेल, स्पर्धेचा नियम आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं, धामणं वगळाचा माल, एक नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजीच्या मार्कवरती, सामन्यातील दुसरा स्वतःचा वैयक्तिक पहिला स्वतः घेऊन येतोय तो अजय, जो ऑलराऊंडरच्या भूमिकेत सातत्याने कामगिरी पार पाडताना दिसतोय. अजय म्हटलं की संघाचा एक करता धरता म्हटलं की एक चांगलं नेतृत्व करतोय, त्याचा खेळ आम्ही जवळ फार पाहिलाय. अजय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती पंचांच्या उलव्या साईडने मारा करतोय, चांगला फटका मारला, क्षेत्ररक्षक मात्र विशाल येतोय आणि एकच धावेचे समाधान मानावं लागतंय. बामणांचा वगळाचा माल म्हटलं की अव्वल दर्जाचा संघ समजला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय, त्याला माहितीये की एक बलाढ्य संघ आपल्या समोर आहे तो धामणन घोड्याचा आळ. एक स्वतः गोलंदाजी करावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावे लागेल. रोहित चेंडूचा खेळ असेल, 30 ते 35 धावा धापलकावरती लावाव्या लागतील, तरच मला वाटतं शेवटच्या चेंडूवरती पर्यंत सामना राहील, यात काही शंका नाही. कोण हरणार, कोण जिंकणार, कोणाला माघारी परतावं लागणार, एकाच गावातील दोन्ही संघ आपल्या आमने सामने भेटताना दिसतायत. हे ठाणा दिवा या क्रीडा नगरी. पुन्हा एकदा विशाल आपला गोलंदाजीच्या मार्कवरती लेफ्ट लेगच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, चौकार विजय. चौदा धावा, 15 धावा लागतात. दुसऱ्या षटकात प्रगती पथावर असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. वारंवार मला वाटतं आज हा गोलंदाज म्हटलं की एक स्फोटक गोलंदाज समजला जातो. प्रत्येक चेंडूवरती थोडीशी क्षेत्राची विहार असणार रस्ते ते गोष्टीच्या पाठीमागे ज्याने क्षेत्ररक्षण सजवतोय तो संतोष. एक संतोष म्हटलं की गुणवान खेळाडू, तो चांगल्या गोलंदाजी करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण सजवतोय, आपल्या संघासाठी फार मेहनत घेतोय की जेणेकरून आपला संघ कुठल्या विजयाच्या वाटेवरती राहील याची प्रकाशना करावी लागेल दोन्ही संघांना. धामणन वगळाचा माल विरुद्ध धामणन घोड्याचा आवडतेचा सामना आहे. एक चौथीदार घेण्याचे यश आले फलंदाज संदेश आला आणि या एक धावेने संघाची धावसंख्येत बदल होते. 16 धावा धापलकावरती लागतात. माझे साथी स्कोरर सांगतात गुकुंद लेकेकर, संदीप हुतेकर, त्याचप्रमाणे डीजे ऑपरेटर तेजस असतील आणि ज्याने युट्यूब लाईव्हचे यांनी स्कोरर भूमिकेत कामगिरी गेली 2 दिवस पार पाडतात ते या गावचे सुपुत्र, बेतवडे गावचे सुपुत्र ते आगाखान गावचे सुपुत्र ते यश मुंडे. एक अचूक टिप्पणी ज्यांनी समालोचक ज्यांनी देतात त्याचप्रमाणे टीव्हीवरती त्यांनी गुणलेखकाची भूमिका पार पाडतायत ते यश मुंडे आमच्या समेत बोललेत गेलेत. पुन्हा एकदा अजय आपला गोलंदाजीच्या मार्कवरती टपाचा चेंडू होता, उलटा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर होतो. दुसरा म्हटलं की एक चांगला गुणवान खेळाडू आणि चेंडू होतो, दुसरा गडी बाद होते. विजय मित्रांनो, एक ठोस खबर आहे. आपल्या युट्यूबच्या लाईव्ह मधून आपले गावचे सुपुत्र प्रशांत दीपक सकपाळ, पुणे मंडळाचे माजी सचिव, हे युके मध्ये इंग्लंड मध्ये बसले आहेत आणि इंग्लंड मधून त्यांना आपल्याला 3,000 रुपये देणगी दिलेले आहे. इंग्लंड मध्ये आपल्या युके मधून युट्यूबला जगतात एकदा जोरदार काय होता. चांगला चांगलं नियोजन, सुसज्ज नियोजन आणि शुभेच्छा त्यांनी पाठवून शुभेच्छा पाठवून दिलेल्या आहेत. त्याबद्दल युट्यूब यांचा धन्यवाद. कारण की चांगलं नियोजन तुमच्यामुळे हे शक्य झालंय, त्याबद्दल तुमच्या सर्व अभिनंदन आणि पुन्हा एकदा दीपक सकपाळ यांचे अभिनंदन. आणि हॅलो, नक्कीच माझे उपेकर साहेब हे मी माझ्याशी सांगितलं होतं की युट्यूब लाईव्ह म्हटलं की आपल्या कानाकोपऱ्यात गेलेली स्पर्धा आपला गाव असलं तरी पोसऱ्याच्या आडव्याला आम्हाला काल फोन आला होता की आम्ही पोसऱ्याच्या आडव्याला येऊन आहे सर्व सामने बघतोय, कुठला खेळाडू कुठे खेळतोय. ठाणा मुंबई मधल्या या नगरीत राहणारा मुलगा आज आपल्या चोरवणे गावच्या संघाच्या वतीने आज एक क्रीडा नगरीत खेळताना दिसतोय. हे म्हणजे भाग्य आहे आपलं आणि खरोखर चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला येते. ठाणा मुंबई असू द्या, पुन्हा सातारा असू द्या, नाशिक असू द्या,
पण तिथूनही आम्हाला एक सूचना आली होती की खरोखरच जरी तांत्रिक बिघाड झाली तरी आम्हाला इथं एक फोन येतो, एक चांगला फटका मारला आणि क्षेत्ररक्षण चेंडूच्या समोर येतोय आणि तो तो नेहमी करण्याच्या राहतात चेंडू होते मला वाटतं सीमा रस्त्याच्या बाहेर आणि हा चौकात 4 धाव्याने संघाच्या धावसंख्येत बदल होतो. 20 धावा धावफलकावर लागतात. आमच्या निळेगावचे सुपुत्र जे बाबू जाधव हे गावावरनं यांचं इथं आगमन झालेले या ठाण्यामध्ये त्यांनी मागाशी आम्हाला फोनवरती सांगितलं की आमच्या शुभेच्छा द्याव्या मंडळाला. त्यांच्या देखील बाबू जाधव कृष्णा बाबू जाधव त्यांच्या इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांनाच केले त्यांच्या मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. त्याचप्रमाणे निळेगावचे सुभेदार रुपये फालांडे साहेब शाखा प्रमुख आहेत त्यांची देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांची देखील मंडळाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक त्यांचा आभार. कुशल शांताराम जाधव कुशल शांताराम जाधव यांचं इथं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातं. त्यांना विनंती होईल व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचं आहे. आमच्या गावचे सुपुत्र किशोर जाधव एकदम जोरदार गाव आहे का आमच्या टी शर्ट गाडी व्यवसाय केला आहे तो निळा दिसतोय लागून दिसतोय सगळं टी शर्ट माध्यमातून आहे आणि भाऊ होते का विशाल आपली कुठे असेल तरी व्यासपीठावर द्यायचं आणि सामन्याकडे घेऊन जातोय सामना 270 संघाची धावसंख्येचे 20 धावा 20 धावा धापलता ते लागत सामन्याचे तिसऱ्या शतक पहिलं शतक घेऊन आलंय तो रोशन एक स्फोटक गोलंदाज एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय तो रोशन ला गोलंदाजीच्या मार्क होते चांगली गोलंदाजी चालवला तर झेर चेंडू तुटता आलेला आहे खेळ मात्र तिथं फुटतोय आणि जोडून भेटतोय ते फलंदाज नवनाथ या फलंदाजाला नवनाथ म्हटलं की एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय स्फोटक फलंदाज समजला जातो एक साधा संघ समजला जातो तो भामनन घोड्याचा आड 24 चेंडूचा खेळ असेल 40 ते 45 धावा धावफलकावरती लावाव्या लागतील कारण त्यांच्या समोर जो क्षेत्ररक्षण करण्याचा अव्वल दर्जाचा संघ समजला जातोय गेली मला तर लागोपाठ 2 टुर्नामेंट मध्ये त्यांनी प्रथम स्पर्धेचा मानकरी ठरलाय तो बामणन वगलाचा माल चांगला फटका मारला लांगाच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर होतोय माझ्या मात्र काही चूक करत नाही तिथं घडा बाद होतोय नवनाथ मागून करतो यांना सन्मानित करतील आमचे सूरज जोतेकर उद्योजक सूरज जोतेकर विशाल चव्हाण यांना सन्मानित करतील शाल शिल्पातून राजेश जोतेकर विशाल चव्हाण यांना सन्मानित करायचं सूरज जोतेकर आणि विशाल चव्हाण नक्कीच उटेकर साहेब एक आपला इथं काम आहे की जे जरी आपण आयोजक असले जे 15 गावातून कोण ज्येष्ठ कनिष्ठ आले असतील कोण ज्येष्ठ खेळाडू असतील त्यांचा सन्मान करणं याची आमचं कर्तव्य आहे तर सर्व संघनायिका आणि संघनायिका विनंती असेल की आपला जर इथे एखादे ज्येष्ठ नागरिक जर कोण आले असेल तर सूचना आम्हाला इथपर्यंत द्यायच्या आहेत की यथाचित आम्हाला त्यांचा सन्मानित त्याला केलं जाईल त्याचप्रमाणे जर कोणाचा बड्डे जरी असेल तरी आम्हाला जरी फोनवरती जरी सांगितलं तरी आम्ही त्यांना इथून विश करू शकतो याची सर्वांनी दखल घ्यायची नोंद घ्यायची सामन्याकडे घेऊन जातो सामन्याकडून दुसरे शतक तिसरे शतक घेऊन आलाय तो रोशन चांगला फटका मारलाय आणि 2 धावा घेण्याचे यश आले या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत बदल होते 2 वाढते 23 धावा धावफलकावरती लागतायत चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रथम क्रमांक 51,000 द्वितीय क्रमांक 31,000 तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 10,000 व आकर्षक षटक या सर्व देणगीदारांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक आभार मानतोय पुन्हा एकदा रोशन आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती पंतांच्या डाव्या साईडने मारा करतोय आपण पताचा चेंडू होता पंतांकडे दात मागितले मला वाटतं स्वर चेंडूचा मारा जातात एक अवांतर धाव मिळते या अवांतर धावाने संघाचा धावसंख्येत बदल होतो 24 धावा धावफलकावरती लागतायत 24 धावा धावफलकावरती लागतायत तिसरं शतक प्रगती पथावर असताना प्रफुर हा सामना असेल धामणन वगलाचा माल आणि धामणन घोड्याचा हात एकाच गावातील मला वाटतं 2 वाड्या फक्त 2 वाड्या भिन्न आहेत पण ही कधी झुंज आपल्याला पाहायला मिळते काय सांगशील महादेव या सामन्याबद्दल नक्कीच वेगवेगळे जरी एका गावातले संघ असले तरी 2 वाड्या वेगवेगळ्या आहेत
प्रत्येक जण आपल्या गावासाठी त्यांना माहिती आहे की जरी कुठलीही गाडी विजयी झाली तर आपल्या गावात विजयी होणार आहे. आणि त्यासाठी एक चोरस आहे की तू विजय होतोस की मी विजय होतो. आणि भलाटी संघ आणि आत्ताच नाहीये, एवढा नाहीये. मला वाटतं जेवढा टुर्नामेंट होता त्या प्रत्येक टुर्नामेंट योगदान असतं. आणि पुन्हा एकदा स्टेप अप करण्याचा प्रयत्न मला एकदा एकदा यशस्वी पूर्ण करतील. जबरदस्त जबरदस्त संकल्पने पण, कारण की आपली ही जर्सी जेव्हा आपल्या अंगावरती येते तेव्हा आपल्या गावच्या आणि आपल्या प्रतिष्ठेचा विषय असतो. म्हणून प्रत्येक खेळाडू जीवाचा प्राण करून खेळत असतो. धावसंख्या झाले 25. ओव्हर टू शिंदे सर. 25 धावफलकावरती लागतात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न पडला, बॅटची एवढ लागले. लेफ्ट हँडलेगच्या दिशेने पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी थोडंफार गचाल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 2 ने वाढतोय. संघाची धावसंख्या होते 27 धावा. 27 धावा धावफलकावरती लागतात. मला तर निवड रामवाडीचे सुपुत्र स्वप्नील मात्रे स्वप्नील मात्रे इथे आलेले असतील तर त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. सध्या ते मुंबईमध्ये अंबरनाथ मध्ये राहतात. 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 27 धावा. दिवे खेळण्यासाठी या तिघा या क्रीडा नगरीत आणि काय कमवण्यासाठी तर माझं नाव, माझ्या संघाचं नाव, माझ्या गावाचं नाव, माझ्या वाटचं नाव कमवण्यासाठी आलोय. तो या ठाण्यामध्ये फक्त क्रिकेट खेळायला आलोय म्हणून हे दाखवणार. गोलंदाजीच्या मार्गावरती होतो संस्कार. एक संस्कार म्हटलं की युवा खेळाडू एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, चांगल्या सातत्याने आपल्या संघासाठी योगदान देतोय, पंचांच्या डावा साईडने मारा करतोय. एक छोटा गोलंदाज त्या संस्कार आपण टप्प्याचा चेंडू होता, चांगली गोलंदाजी केली आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले. एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं ते मला वाटतं धामण वागल्याचा माल एक अव्वल भाग्याचा संघ समजला जातो. प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय क्रमांक 31,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 10,000. व आकर्षक षटक. पुढचा चेंडू संस्कार. संस्कार म्हटलं की एक चांगले संस्कार घडवले असतील ते दाखवतोय आपल्या गोलंदाजीच्या ज्या साह्याने. लेखच्या दिशेने मोठा प्रहार केला संस्कार या गोलंदाजी चेंडूला फेकून दिलाय आणि हा षटकार येतोय तुझे. धन्यवाद तेजस. एक चांगल्या प्रकारची गाणी आपण ऐकूयात. मला वाटतं एकविरा आईची जर गाणी ऐकवली, उद्या रविवार आहे तर एक चांगलं होईल. विनायक उतेकर साहेबांकडून लागोपाठ 3 जर षटकार मारले त्या फलंदाजाची खुश खबर आहे. 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे विनायक उतेकर साहेबांकडून. धन्यवाद साहेब. यानंतरचा होणारा सामना ईश्वरशंभू निळे विरुद्ध चोरवणे हनुमंतवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारा विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी तारेशी संपर्क साधायचा आहे. मच्छिंद्र शिंदे या आपण इकडे. तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला होते. निर्धाव चेंडूची संख्या झाली. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एक स्कोररच्या भूमिकेत कामगिरी पार पाडतात ते ज्येष्ठ एक खेळाडू ज्यांनी 25 ते 30 वर्ष मला वाटतं आपल्या कोण तालुक्याचं नाव आणि आपल्या गावाचं नाव केलंय ते संदीपजी उतेकर साहेब स्कोररच्या भूमिकेत कामगिरी पार पाडत आहेत. संघाची धावसंख्या होते 33 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका मारा लेफ्ट दिशेने गेला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि षटकार होतोय आणि 5 धावाने संघाची धावसंख्येत बदल होतोय 37 धावा.
होते 39 धावा धावफलकावरती लागतात. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती संस्कार पंताच्या साईडने मारा करतोय. एक चांगली गोलंदाजी करतोय, युवा गोलंदाज आहे. मला वाटतं या गोलंदाजाला थोडंफार वापरण्याचं काम करतोय तो. मला वाटतं कर्णधार फालके आपल्या तपाचा चेंडू आता फलंदाजाला भिरकावून देण्याचा प्रयत्न फसलाय. एक 40 धाव घेण्यात दिवस आलेले पाहिजे स्वरूपात आणि या एक धावेने संघाची धावसंख्या होते 40 धावा. 40 धावा धावफलकावरती लागतायत. एक चांगल्या प्रकारचं भरभर आपल्याला पाहायला मिळतंय. कोंबू नागेश्वर उटेकर गावठाण या संघाकडून या ग्रामस्थांच्या वतीनं या संघाच्या वतीनं एक भरवण्यात आलेली ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला गेली. 2 दिवस झाले. उद्याचा शेवटचा दिवस असेल, रविवार आहे. एक चांगले सामने पाहिले होते. चांगला फटका मारलाय, चेंडूला फेकून दिले आणि हा षटकार. 46 धावा धावफलकावरती लागतात. 46 धावा धावफलकावरती लागतात. विजयासाठी 47 धावांचा आव्हान आहे. ते 24 चेंडूचा खेळ असेल. माझ्या सभेत जोडले ते आमचे परम गुरु दिलीपजी उतेकर साहेब, एक 15 गाव असोसिएशन फेडरेशनचे अध्यक्ष. त्याचप्रमाणे त्यांनी पंचांची भूमिका कशी करावी, गोलंदाजी कशी करावी, क्षेत्ररक्षण कसं करावं आणि फलंदाजी कुठल्या वेळेला कशी करावी आणि समालोचन कसं करावं त्याचा कान मंत्र आम्हाला सातत्याने जे देत आहेत ते आमचे परम गुरु मित्र बंधू दिलीपजी उटेकर साहेब. त्यांना विनंती असेल की या सामन्याचं धावतं समालोचन त्यांनी करावं. त्यांना विनंती करतो. धन्यवाद. फलंदाजी कशी करावी या बाबतीत मला खूप जुने एक उदाहरण आठवलं. त्यावेळेला 15 गावामध्ये गाव टू गाव मॅचेस व्हायच्या आणि डावाच्या मॅचेस व्हायच्या. त्यावेळेला चोरवणे आणि साखर यांच्या जास्त करून मॅचेस व्हायच्या आणि मिक्स असायचे. जसे कोसऱ्याचे खेळाडू आमच्या संघातून खेळायचे अशा पद्धतीने, असं लिमिट नव्हतं. तर त्यावेळेला एक टायमिंग असायचं. म्हणजे सकाळच्या टपाल गाडीने जायचं आणि संध्याकाळी 4ची गाडी चोरवण्यामध्ये गेली. जाधवांच्या इथे तिथे गाडी वळायची त्यावेळेला दुकानाच्या समोर आणि तिथेच मोठी पट्टी होती रस्त्याच्या खालच्या बाजूला. आता बघितलं तर तिथे आमच्या मॅचेस व्हायच्या. तर त्यावेळेला मला एक क्षण आठवतोय. त्या टायमाचा शिवाजी उतेकर होते, पीके सर पण होते, विकास मोरे अशी जी मंडळी त्या टायमाला खेळायची, अजयजी पण होते. आणि त्या टायमाला ह्या मंडळींनी पहिला डाव जो आहे तो 109 धावावर त्यांनी संपवला स्वतःचा पहिला डाव आणि आम्हाला बॅटिंगला उतरवलं आणि आम्ही 18 धावांमध्ये कोसळलो आणि याने आम्हाला दिला फॉलन दिल्यानंतर मला अजूनही तो क्षण आठवतोय. मी आणि प्रकाश उतेकर माझा भाऊ गेलो आणि चिवट अशी फलंदाजी केली. दोघांनी 78 धावांची भागीदारी केली. विकेट जाऊ दिली नाही. एसटी आली आणि त्या एसटीने सामना ड्रॉ करून आम्ही साखर गावामध्ये निघून गेलो. तर काही वेळेला अशाच गोष्टी आठवतात. आणि चोरवणे आणि साखर आजचा हा जो संघ आहे तो आपला 15 गावचा संगम असला तरी विशेष आमच्या या 2 गावामध्ये आम्हाला जास्त एकमेकाच्या जवळ प्रत्येक गोष्ट आम्ही करत असतो आणि सगळेजणच करत असतो. परंतु एक प्रसंग आठवला तर अशा पद्धतीने त्यावेळेला सामने व्हायचे. 1992 पासून मग आम्ही साखर जांभळवाडीमध्ये लिमिटेड ओव्हरच्या मॅचेस ठेवायला लागलो. तिथपासून त्यावेळेला 8 ओव्हरच्या मॅचेस असायच्या, नंतर 6 ओव्हरच्या मॅचेस आल्या आणि आता मात्र आपण बघतोय तर सर्रास 15 गावामध्ये 4 षटकाचे सामने होत आहेत. तर क्रिकेटचा खेळ सुद्धा 15 गावामध्ये अशा पद्धतीने हळूहळू वाढत चाललाय आणि आता तो पोहोचला होता शहरामध्ये. मला वाटतं 2025 या वर्षी 2 गोष्टीचे हायलाइट आम्ही करू इच्छितो. एक तर आपले जे 15 गावची एखादी तरी टुर्नामेंट आपण दादाजी कोंडे स्टेडियम मध्ये खेळू असा आपला मानस आहे. आपल्याला सगळीकडनं तसा सपोर्ट सुद्धा आहे. आणि दुसरी एक टुर्नामेंट आजच एक मला माहिती मिळाली की चरगेच्या ठिकाणी आपण नाईट टुर्नामेंट ठेवू शकतो असे आमचे पोलीस कमांडो विकी उतेकर यांच्याकडून माहिती मिळालेली आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत, या गोष्टी ज्या आहेत त्या भविष्यात घडतील. कारण आपली जी वाटचाल आहे ती सगळ्यांना सोबत घेऊन आहे. सामाजिक असो किंवा खेळाच्या बाबतीत असो तर नक्कीच विजयजी ही अशी आपली वाटचाल चालू आहे. सामन्याला सुरुवात होते. धन्यवाद साहेब. तत्पूर्वी एक कॉल देतोय. शिवशंभू नवे संघाचे कर्णधार, हनुमंत वाडी संघाचे कर्णधार अमर इथं आलेले आहेत. मच्छिंद्र शिंदे आपण या लवकर. यानंतरचा होणारा सामना आहे तर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आमच्या गावातील जे ज्येष्ठ नागरिक जे आता मगाशी यांचं पदार्पण झालं किशोरजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते पार पाडला जाईल. त्याला विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करून घ्यावा. मच्छिंद्र शिंदे शिवशंभू नेवे विरुद्ध हनुमंत सोरोने
तरुण हनुमंतवाडी या दरम्यान होणारी मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सामना 4 षटकांचा असेल, कंपल्सरी चेसिंग असेल, याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची. हा विकेटचा सामना आहे. बोला. तर धामणन घोडाकार विरुद्ध धामणन वगळाचा माल ही कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडूचा खेळ असेल, विजयासाठी 47 धावांची गरज. रितेश विटेकर या गोलंदाजाला खुश खबर आहे. जर आपण पहिली विकेट जर घेतली, पहिल्या चेंडूवरती जर विकेट घेतली, तर आपल्याला 501 रुपयाचं पारितोषिक आले विनायक विटेकर साहेबांकडून. याची नोंद घ्यायची आहे. तर 24 चेंडूचा खेळ असतील दिलीप सर, आणि विजयासाठी 47 धावांचं आव्हान ठेवले. तर धामणन गुड्याचा आड विरुद्ध धामणन वगळाचा हा वलटेचा सामना. मी मगाशी सांगितलं होतं प्रथम सत्रात की 24 चेंडूचा जेव्हा खेळ असेल, 40 ते 45 धावा धापलकावरती लागल्या तर नक्कीच या शेवटच्या चेंडूवरती सामना जाणार किंवा काही शंका नाही. तर काय सांगायला पाहिजे या सामन्याबद्दल? नक्कीच सर्वात महत्वाची म्हणजे यांची सलामीची जोडी आहे वगळाचा माल संघाची. त्यामध्ये वैभव हा जो फलंदाज आहे हा 360 मध्ये खेळतो आणि एक सुंदर मैदान आहे, त्यामुळे नक्कीच वैभव यांची फलंदाजीवर सगळ्यांचं लक्ष असेल. एक नक्कीच चांगला फलंदाज आहे. दरम्यान रितेश पहिल्या चेंडू टाकतोय. आपटून टाकलेला चेंडू, पहिल्या चेंडूवरती बळी काय मिळालं नाही, परंतु 501 रुपये या षटकामध्ये राखून ठेवा, कारण रितेश हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती वैभव सारख्या गोलंदाजाला त्याने थोडस फसवलं म्हणायला हरकत नाही. मोठा फटका वाचवला आणि चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये. 47 धावांचं आव्हान 4 षटकामध्ये. पहिलं षटक पॉवर प्लेचं टाकता येतो रितेश. डावखोरा रितेश एक चांगली शरीरयष्टी लँकी बॉलर ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. उलटा चेंडू मात्र कव्हर ड्राईव्ह मारलाय, कव्हर ड्राईव्ह जबरदस्त आणि पाय प्लेचा पुरेपूर फायदा काढतात त्याने. चेंडू चालला श्रीमरेशा बाहेर. सुंदर 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 असा 4 धावा. शिवशंभू निवळ आणि हनुमंत गांगुवाडी किशोर जाधवने टॉस सोडवलेला आहे आणि शिवशंभू निवळ या संघाने टॉस विन झालेला आहे. हनुमंतवाडी तत्पूर्वी आपण किशोर जाधव व्यासपीठावरती विराजमान व्हायचा. किशोर जाधव यांनी आता आपल्याला येता येता 4 मोठ्या कोल्ड्रिंक्स बॉटल्स दिलेल्या आहेत. धन्यवाद त्यांचं, मंडळ आभार आहे. आणि त्याचं काम करणाऱ्या वर्ग कर्मचाऱ्यांना आणि थंडावा दिलेला आहे. धन्यवाद किशोर जाधवजी. आणि आपल्या लौकिकाला साजेस असा डीप मॉडर्न विडांच्या डोक्यावरून जबरदस्त असा षटकार मारून आपल्या डावाला जबरदस्त डावाला सुरुवात केलेली आहे. 3 बाद 10. वैभव आदोडे क्या चीज आहे. गेल्या काही टुर्नामेंट्स मध्ये गोलंदाजाला मात्र काळजामध्ये धस्स करून जाणारा असा फलंदाज आहे तो म्हणजे वैभव आदोडे. एक जबरदस्त फटकेबाजी. गेल्या काही धावांमध्ये हाफ सेंचुरी सुद्धा त्याच्या बॅटीतून बघायला, मोठे मोठे षटकार बघायला मिळतात, जबरदस्त असे चौकार बघायला मिळतात. खूप चांगली देणगी लावलेली आहे आपल्या 15 गावाला. पुन्हा एकदा रितेश चले आमच्या दोन घेतोय. स्लो गतीचा चेंडू समोर आलेला झेल, अगदी तुमच्या पोटरीपर्यंत आलेला झेल तुम्हाला घेणं आवश्यक होतं. अगदी जबरदस्त अशी मॅच आहे. जबरदस्तीचा खेळाडू तो मात्र झेल सुटला आहे, चुकीला माफी नाही. आणि नक्कीच या झेला तो झेलाचं रूपांतर जबरदस्त खेळीमध्ये वाढून मात्र करेल. 10-2 मिळतात. धाव संघाची 3 बाद 12. हलकासा तुमच्या बाहेरचा चेंडू होता, स्लो गतीचा चेंडू होता, गतीने फसवण्याचा प्रयत्न केला, फसला सुद्धा होता. मोठा फटका चकून चेंडू याची कोट घेऊन गेलेला गलीच्या दिशेने आणि परत तिथे मात्र झेल सुटला होता. 2 बाद 12. पुन्हा एकदा रितेश राईट लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला फुलटॉस चेंडू मारलाय कार्पेट पद्धती यांच्या दिशेने. चेंडू चालला साईडला, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक मिळांच्या क्षेत्ररक्षक चेंडू आढळत आहे. दुसरी धाव मात्र दोन्ही खेळाडू पूर्ण करतायत. आणि काय सांगायचं 3 बाद 14. 12-48 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची रणगती राखली पाहिजे. 47 धावा जमायच्या, परंतु धावा झालेल्या त्या 3 बाद 14. आणि नक्कीच एक हाती खेळी करतो. सर्व 14 धावा आहेत त्या वैभव आदडेच्या नावावरती. पुन्हा एकदा रितेश यावेळेला मात्र आपल्या पारंपरिक पद्धतीने जबरदस्त असा मिड विकेट बाउंड्रीच्या वरून मारलेला आहे. सुंदर सुंदर असा सॅटर्डे स्पेशल 6.
तत्पूर्वी आमच्या चोराडे जखमीचे अष्टपैलू खेळाडू स्वप्नील मोरे यांचा सत्कार करतील दीपक चव्हाण. शाल श्रीफल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. स्वप्नील मोरे यांना अष्टपैलू खेळाडू आहे, चोराडे गावची शान आहे, जखमीचा एक. तर अशा विचारांना विनंती करतो 24 नो लॉस. 20 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकात. 6 चेंडूमध्ये 20 धावा वैभव आदर याने कुठून काढलेल्या आहेत. त्यामध्ये पंच काही इशारा करतायत. एक षटक संपलेलं आहे, धावा झालेल्या आहेत 20. तुमच्याकडे आहे आपल्याकडे 47 टू विन आहे. 47 धावा आहेत, 27 धावा 18 चेंडू मध्ये असं गणित आहे. आणि नवनात आलेले दुसरं षटक घेऊन यावेळेला मात्र त्याच्या समोर आहे डावखुरा नागेश कदम. वैभव आदर यांनी आपलं काम केलेलं आहे पहिल्या षटकामध्ये आणि ते जाऊन उभे आहेत नॉन स्ट्राईकला. दुसऱ्या षटकामध्ये नागेश कदम यांना ते सांगतायत पुढचं काम तुम्ही करा, राहिलेलं काम पुन्हा एकदा मी करेन. तर अशा रीतीने दोघांनी शेअरिंग केलेलं आहे या 47 धावा जमवण्याचं. आणि परंतु नक्कीच त्यांच्या समोर उभा आहे तो नवनाथ असा गोलंदाज. धावाला सुरुवात केली, राईट आर्म राऊंड विकेट मारा. आपण टाकलेला चेंडू पॅड विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू बॅट्समॅनला चकवून निर्धाव असा चेंडू 7 चेंडू निर्धाव या डावातील 47 धावांचा धावसंख्या 3 बाद 20. पुन्हा एकदा नवनाथ यावेळेला आता फुलटॉस घेऊन मारला, यांच्या दिशेने जोरदार टोला मारलाय. संदेश चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होते परंतु संदेशानं जवळ घेऊन चेंडू गेलाय. सीन मारेल शापार चौकार विजय. जे 2 दिवस सुट्टीमध्ये गावावरून इथपर्यंत आले होते आमच्या आरोग्य प्रतिनिधी केंद्रातले डॉक्टर माजलेकर यांचा सत्कार करतील किशोर जाधव. पुढचा चेंडू यावेळेला चांगल्या टप्प्याचा चेंडू, थोडा उसळी घेणारा चेंडू. अगोदर चेंडूवरती नक्कीच नवनाथ यांनी नाराजीने मान हलवली होती कारण संदेश सारखा ऑलराऊंडर खेळाडू त्याच्या हातातून जर एक्स्ट्रा 3 धावा जात असतील तर मग आपल्याला 47 धावा कशा रोखता येईल असाच तो इशारा होता नकारात्मकतेचा आणि तो खेळामध्ये असायलाच पाहिजे. पुढचा चेंडू यावेळेला कोणा टप्पा चेंडू फोटो घेऊन आलेला यांच्या दिशेने झलक्या चेंडू शिकत चेंडू अडवला जातो तिथे चेंडू परत जात आहे आणि अशा रीतीने तिथे एकच धाव मिळते. धावसंख्येमध्ये बदल होत आहे 3 बाद 21. या षटकात आतापर्यंत धावा रोखण्याचं काम केलंय 25 माफ करा 25 चौकार गेला होता. धावा रोखण्याचा प्रयत्न होता परंतु धावा रोखल्या जात नाहीत कारण 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत परंतु चेंडू फेक मात्र चांगली करतो येतो नवनाथ. 3 बाद 25. अजूनही 22 धावांची गरज आणि 2 पूर्ण षटक बाकी. आता मात्र जबरदस्त खेळी करत असणारा वैभव आदर हा समोर आहे आणि नवनाथ त्याची गोलंदाजी फिल्डिंग सेट करतायत. थोडा वेळ घेत आहेत. कर्णधार अजूनही समाधानी दिसत नाहीत बॉलर आणि कर्णधार कारण त्यांना माहिती आहे मोठा गडी आहे, मोठी विकेट आहे. अगोदरच आपण त्याला एक झेल सोडलेला आहे आणि आता मात्र कोणताही चान्स आपण त्या खेळाडूला देऊ शकत नाही अशा पद्धतीने फिल्डिंग सेट करतायत. परंतु वैभव आदर असा खेळाडू आहे जो 360 डिग्री मध्ये खेळतो, स्वतःला ढकलून देऊन खेळतो हा खेळाडू. नवनाथ या गोलंदाजाने जर विकेट घेतली तर त्या विकेटसाठी आपल्याला विनय कुटेकरकडून 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच पुढचे काही चेंडू शिल्लक असतील आणि नक्कीच आपलं भाग्य की गेले 2 दिवस आपल्याकडे डॉक्टर इकडे येऊन कॉमेंट्री डॉक्टर जास्त करून येऊन पेशंटला इंजेक्शन देतात आणि हरे 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 करायला लावतात परंतु हे डॉक्टर आपले एवढे मंदवडे करतात की झोपेतून उठून सुद्धा टीव्ही लावला की आपल्याला हा डॉक्टर म्हणतात छान छान आनंद वाटतो. ओळखतो डॉक्टर. धन्यवाद. फिर एक बार मैं आपको मैदान की ओर ले चलता हूँ. ये गेंद काफी अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के ऊपर गेंद थी और इस गेंद को ड्राइव करना चाहते थे. गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया और चली गई स्थिति एसटी रक्षक के दस्तानों में और एक आसान सा कैच देकर पवेलियन वापस लौट रहे हैं इस समय बल्लेबाज वैभव. क्या पवेलियन
22 रन टू विन मैच एंड 9 विकेट इज हैंड। इस तरह का समीकरण अभी भी देखना है, मैच में रोमांच भरा हुआ है। बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं नवनाथ या गोलंदाजाने जी विकेट घेतली त्याला 500 करोडाचं पारितोषिक आले पूर्ण टीमसाठी. सिद्धेश विटेकर, विनायक उपेकर व साहेबांकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले पूर्ण टीमसाठी. धन्यवाद. सिद्धेश गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं अपना पहला टीम की तरफ से। यह तीसरा ओवर लेकर आ रहे हैं जो कि स्ट्राइक एंड पर है नागेश और नॉन स्ट्राइक एंड पर है सौरभ। गेंदबाजी का भार संभाले हुए सिद्धेश गेंदबाजी करने के लिए तैयार। दाहिने से राउंड होकर गेंदबाजी करेंगे और उनका सामना करेंगे इस समय बाएं हाथ के बल्लेबाज। अभी भी जीत के लिए 11 गेंदों का खेल, 12 गेंदों का खेल बचा हुआ है और जीत के लिए 22 रनों की बराबर 22 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए तैयार है सिद्धेश। दाहिने से राउंड होकर गेंदबाजी करेंगे और उनका सामना करेंगे इस समय बाएं हाथ के बल्लेबाज। एक गेंद, फिर एक बार, काफी अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई थी और इस गेंद को घुमाना चाहते हैं। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। गेंद जा रहे हैं फाइन लेग सीमा की तरफ और गेंद को रोकने में इस समय नाकामी लग रहे। अंपायर का इशारा वाइड का और इस तरह से 4 रन बाई के रूप में इस तरह से 5 रनों का इजाफा हुआ। यानंतर होणारा सामना आहे शिवशंभू निळे विरुद्ध चोराने हनुमंतवाडी. शिवशंभू निळे संघाने नाणेफेकीत अक्कल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर त्या संघाला शिवशंभू संघाच्या सर्व ग्रामस्थांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आपला संघ इथे खेळणार एक दादा संघ म्हणून समजला जातो 15 गावातील. तर आमच्या फोनवरती त्यांना त्या सामन्यासाठी शुभेच्छा आल्या. हॅलो. आणि सर्व स्वयंसेवकांना एक विनंती असेल, यानंतर जी शेवटचा मॅच असेल, शेवटची मॅच असेल पंचांनी नक्कीच कुठे ना कुठेतरी टुर्नामेंट मध्ये अशा गोष्टी असतील की जसं तुम्ही पंच म्हणताय, परंतु आमच्या ज्या फेडरेशनच्या मध्ये आहेत सर्कल मध्ये 4 ते कुठेही असो. हा, ओके सर, थँक्यू. लेकिन ये वाइड गेंद है। फिलहाल 5 रन का तो इजाफा। कृपया सर्व स्वयंसेवकांनी लाईन मध्ये लाईन वर उभं राहायचं आहे. प्रत्येक सेवकांना विनंती आहे की या ठिकाणी आप आपल्या जागेवर आपण उभं राहायचं आहे. फिलहाल टीम में 5 रन का इजाफा होता है वाइड के रूप में और अतिरिक्त 4 रन। इस तरह से 5 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है। टीम का स्कोर हो चुका है 30 रन फिलहाल इस ओवर की। सिद्धेश गेंदबाजी करेंगे नागेश के लिए। दाहिने हाथ से गेंदबाजी करते हुए बाएं हाथ के बल्लेबाज नागेश को और ये गेंद फिर एक बार अच्छी गेंद थी। गेंद उनके पैर पे टकराई या बल्ले से देखना है जब तक गेंद को फील्ड करके थ्रो करते पॉइंट पर जो फोकस करते अंपायर का इशारा लेग बाई का, यानी एक गेंद उनके पैर पर टकराई। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा 31 पर। जबकि पहली गेंद जबकि वाइड के रूप में डाली थी और इस ओवर की अभी तक 1 गेंद हो चुकी है, यानी 5 गेंदों का खेल अभी भी इस ओवर का बचा हुआ है। फिलहाल जीत के लिए रन बनाने हैं 11 गेंदें और 16 रनों की जरूरत है। तर दरम्यान चोरणे गडकरवाडी गावठण यांचे स्वप्नील शिंदे यांचा एक सन्मान होत आहे. स्वप्नील शिंदे यांनी येऊन आपण पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. स्वप्नील शिंदे. फिर एक बार सिद्धेश गेंदबाजी करने के लिए तैयार। फील्ड में थोड़ा सा बदलाव हो रहा है, जबकि
किती धावा पाहिजे, किती धावा 11 गेंदों का खेल बचा हुआ है। जीत के लिए 16 रनों की जरूरत है। 11 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता। फिलहाल सिद्धेश गेंदबाजी करने के लिए तैयार, जबकि स्ट्राइक अंतर सौरभ अभी स्ट्राइक अंतर दायाद से बल्लेबाजी करते हुए इस ओवर की राउंड विकेट। अगली गेंद और एक गेंद, फिर एक बार काफी अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद कंधों की तरफ उछली थी और इस गेंद को उठाकर खेलना चाहते थे। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ था। गेंद चली हुई थी सीधी एसटी रक्षक के दस्तानों में बगैर किसी रन के। फिर एक बार सिद्धेश गेंदबाजी करने के लिए तैयार, राउंड विकेट गेंदबाजी करेंगे और उनका सामना करेंगे सौरभ। फील्ड क्षेत्ररक्षण में बदलाव हो रहा है, जबकि लॉन्गलेग सीमांश पर जो क्षेत्र खड़ा था उसको थोड़ा नजदीक लिया गया सर्कल के अंदर। फिलहाल इस ओवर की अगली गेंद, जबकि ऑफ स्टंप के काफी बाहर थी, इसको अंपायर ने वाइड करार दिया है। अतिरिक्त रनों के साथ धीरे धीरे विजय की ओर बढ़ते हुए ये खिलाड़ी फिर एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार। अभी सिद्धेश गेंदबाजी करेंगे सौरभ को दायाद से बल्लेबाजी करते हुए। राउंड विकेट इस ओवर की अगली गेंद और एक काफी अच्छी गेंद थी और भी गेंद थी, बल्ले का बाहरी किनारा दिया और चली गई सीधी एसटी रक्षक के दस्तानों में और एक विकेट का पतन हुआ, जबकि काफी रोमांचक स्थिति में पहुंचा यह मुकाबला। इस गेंद को खेलना चाहते थे, जोरदार हिट लगाना चाहते थे, लेकिन गेंद थोड़ी सी बाहर की तरफ निकली थी। गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया और चली गई सीधी एसटी रक्षक के दस्तानों में। धीरे धीरे मैदान के बाहर जाते हुए बल्लेबाज, तब तक नए बल्लेबाज आएंगे तब तक आप सुनिए सुमधुर संगीत। तर हलकीशी नीट बॅटला लावो किंवा तुमच्या बोटांचा स्पर्श हो, कॉट बिहाइंड जी असते ती मला वाटतं प्रामाणिकपणे बॅटरनी एक्सेप्ट केली पाहिजे. आणि असं बॅटर फार कमी असतात. त्यातलाच एक आपण बॅटर बघितला सौरभ, की त्यांनी कबूल केलं की मी आउट आहे. डॉक्टर नक्कीच नक्कीच क्रिकेटमध्ये प्रामाणिकपणा, जसं कबड्डीमध्ये आपण प्रामाणिकपणा पाहतो तसं क्रिकेटमध्ये देखील प्रामाणिकपणा दाखवणं खूप गरजेचं आहे. कमेंट्री सांगताना अंपायरच्या कधी कधी लक्षात येत नाही, परंतु ज्या पद्धतीने प्रामाणिकपणा दाखवला की माझ्या बॅटला चेंडू लागला आणि तो स्वतःहून बाहेर पडला, हा प्रामाणिकपणा चळवळी दाखवणे या ठिकाणी गरजेचं आहे. त्या ठिकाणी खेळ उंचावला जाऊ शकतो. दरम्यान फिर एक बार मैं आपको मैदान की ओर ले जाता हूं। नए बल्लेबाज इस बार मैदान पर पहुंच चुके हैं। रोशन बल्लेबाजी के लिए आ रहे, जबकि सिद्धेश दाहिना से राउंड विकेट दौड़ते हुए इस ओवर की अगली गेंद, फिर एक बार वापस के ऊपर गेंद थी, इस बॉल को ड्राइव करना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ चुका है, जबकि गेंद के ऊपर कोई भी रन नहीं मिला, जबकि इस गेंद को घुमाना चाहते थे, गेंद उनके बल्ले के ऊपर से निकलती हुई सीधी एसटी रक्षक के दस्तानों में बगैर किसी रन के। फिर एक बार सिद्धेश, अब गई इस ओवर की अगली गेंद। इस ओवर की 4 गेंदें हो चुकी है। फिर एक बार इस ओवर की अगली गेंद, यानी 2 गेंदें बची हुई। इस गेंद को उठाकर खेलना चाहते थे, गेंद उनको शायद पैर पर टकराया, अंपायर का इशारा लेग बाय का आता हुआ, 1 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 33 पर। यानी इस ओवर की अभी भी 1 गेंद बची हुई है, यानी कुल मिला के 7 गेंदों का खेल बचा हुआ है और जीत के लिए 14 रनों की जरूरत है, यानी 14 रन टू विन मैच, 4 balls रिमेनिंग एंड 8 विकेट्स इन हैंड। अभी देखना है किस तरह से बल्लेबाजी करते हैं ये दायाद के बल्लेबाज। काफी अच्छी तरह से बल्लेबाजी का प्रदर्शन करते हैं, अभी तक उन्होंने अच्छी तरह से प्रदर्शन किया है। फिर एक बार गेंदबाजी करने के लिए सिद्धेश, अभी तक अच्छा प्रदर्शन कर चुके हैं सिद्धेश अपने इस ओवर में। फिलहाल बल्लेबाजी करने के लिए तैयार है दायाद के बल्लेबाज नागेश, बल्लेबाजी करने के लिए तैयार सिद्धेश दाहिना से राउंड विकेट दौड़ते हुए इस ओवर की अगली गेंद, यानी इस ओवर की ये शायद आखिरी गेंद, फुल टॉस गेंद थी, इस गेंद को उठा दिया, गेंद मारे सीमार्सी की तरफ, काफी अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, 1 रन तो भागकर पूरा कर चुके हैं। जब तक थ्रो आए दूसरे रन के लिए भाग चुके दोनों बल्लेबाज, और जब तक थ्रो आएंगे 2 रन 8 विकेट में पूरा कर चुके हैं। तीसरे रन के लिए लेना चाहते थे, लेकिन देखा थ्रो गया सीधा यति रक्षक के ग्लव में, 2 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। ओवर की समाप्ति हुई, 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर पहुंच चुका है 35 पर, यानी अभी भी 6 गेंदों का खेल बचा हुआ है और जीत के लिए चाहिए 12 रन। देखना है आखिरी ओवर में क्या नहीं होता है मेरे साथी कमेंटेटर्स। हा नक्कीच तुमचा फ्लो बरोबर आहे. आणि 6 चेंडूंनी 12 धावांची गरज, परंतु आम्ही डॉक्टर यांच्याकडे या ओव्हर दरम्यान बोलू इच्छितो की 15 मध्ये हिंदी कॉमेंट्री अंपायर काहीतरी हा
थोडा क्विक ऍक्शन करायचं फिल्डिंग साईडने. हिंदी कॉमेंट्री एवढे फ्लुएंटली डॉक्टर माझ्या ऐकण्यामध्ये तुम्ही आहात 15 गावातील जी व्यक्ति म्हणू शकतो. आणि नक्कीच डॉक्टर, अगर हम पूछना चाहते हैं कि आपको क्रिकेट में कैसा इंटरेस्ट और कॉमेंट्री में कब से इंटरेस्ट है? मी तर पहिल्यापासूनच कॉमेंट्री सांगतोय. मी आपल्या ज्यावेळेस रत्नागिरीमध्ये रणजी ट्रॉफीचा सामना झाला होता त्यावेळेस मी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलला सर्व्हिसला होतो आणि त्यावेळेस मी रत्नागिरीमध्ये कर्नाटक आणि राजस्थान हा रणजी ट्रॉफीचा सामना झाला होता आणि त्या सामन्यामध्ये देखील मी कॉमेंट्री केलेली आहे. तर कॉमेंट्रीची आवड तर पहिल्यापासून आहे, क्रिकेटची आवडही पहिल्यापासून आहे आणि ती जोपासताना खरंच मला आनंद होतो की 15 गावामध्ये देखील मला एक नोकरी करण्याची संधी मिळाली आणि 15 गाव संपूर्ण विभाग हा मी माझा समजतो, माझं घर समजतो, कारण मी चोरणे गावामध्ये नोकरी केलेली आहे आणि मला इतकी आवड आहे चोरणे गावाची की मी आज इथपर्यंत पोहोचलो. खरं तर मला उद्या देखील सामन्यात इथं थांबायचं होतं, परंतु इलेक्शन ड्युटीचं प्रशिक्षण असल्या कारणानं मला उद्या या ठिकाणी जावं लागतंय. मी पुन्हा एकदा सर्वांचा या ठिकाणी एक आभार मानतो की मला या ठिकाणी बोलवलं आणि इथे संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. आणि एकदा घेऊन जातो आपल्याला सोळाच्या फटकामध्ये फिरोजबाग ईश्वर की पहली गेंद बिल्कुल को उठा दिया, गेंद के नीचे क्षेत्ररक्षक आ रहे और इसका जट चार्टर करने में नाकाम है, प्रत्येक गेंद को फील करके 2 रन पर पूरा कर चुके हैं. 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 37 पर, यानी अभी भी 5 गेंदों का खेल बचा हुआ है और जीत के लिए चाहिए 10 रन, यानी 5 balls to remaining, 10 runs to win मैच. देखना किस तरह से सामना करते और किस तरह से पहली बार रोमांचक स्थिति में पहुंचा हुआ है मुकाबला. गेंदबाजी करने के लिए तैयार है प्रथमेश, जबकि स्ट्राइक एंड पर है रोशन और नॉन स्ट्राइक एंड पर है नागेश. देखना किस तरह से अपने गेंद को आगे लेके जा सकते हैं. फिर एक बार दाहिना से ओवर द विकेट चलते हैं इस ओवर की दूसरी गेंद, यानी आखिरी ओवर की है दूसरी गेंद और काफी अच्छी गेंद थी. फिर एक बार इस गेंद को उठाकर खेलना चाहते हैं, गेंद उनके ठीक तरफ से बल्ले पर नहीं, 1 रन बनाकर पूरा कर चुका है. वहां मिस फील्ड हुआ तो दूसरा भी रन बनाकर पूरा कर चुका है. तो गेंदों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है, यानी अभी भी 4 गेंदों का खेल बचा हुआ है और जीत के लिए 8 रनों की जरूरत है. देख रहा है काफी रोमांचक स्थिति में पहुंचा हुआ मुकाबला. गेंदबाज धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग की तरफ बढ़ते हुए देख रहा है किस तरह से मैच को आगे लेके जा सकते हैं, जीत दिला सकते हैं या नहीं, क्या फिर गेंदबाज किस तरह से गेंदबाजी करता है. डॉक्टर, हा गुड्याचा संघ आहे ना तो सहज तुमच्या हातावरती खेळ ठेवणार नाही. तो तुम्हाला झुंज द्यायला लागेल, कारण गेल्या कित्येक टुर्नामेंट मध्ये बघतोय जबरदस्ती खेळाडू कमिंग अप होत आहेत. डॉक्टर, नक्कीच या ठिकाणी अतिशय प्रेम असा या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय. खरोखरच अशा प्रकारचे सामने झाले तर बघायला देखील आनंद होतो. पूरे आपको मैदान की ओर ले जाते हुए सर अगली गेंद हाफ स्टंप के बाहर थी और बाहर की तरफ निकलते हुए अंपायर का इशारा इस समय वाइड का आता हुआ अतिरिक्त रनों के साथ अंपायर का इशारा वाइड का, अंपायर को कोई चैलेंज नहीं करने का, अंपायर का इशारा जो अंतिम रहेगा. अंपायर के लिए जो डिसीजन आपको अगर रिव्यू लेना है तो वो सिर्फ बीमर के लिए ले सकते हैं. यानी अभी भी 4 गेंदों में 7 रनों की जरूरत है. 4 balls रिमेनिंग एंड 7 runs to win मैच. फिर एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार, दाहिना से ओवर द विकेट दौड़ते हुए इस ओवर की अगली गेंद और ये गेंद फिर एक बार अच्छी गेंद थी, गेंद को खेल दिया पॉइंट की तरफ, गेंद जा रही है पॉइंट सिमारिश की तरफ, जब तक गेंद को फील करके 1 रन तो भागकर पूरा कर चुके हैं और देख रहा खड़ा है और इस तरह से रन आउट हो चुके हैं. एक ही रन के ऊपर संतुष्ट होना जरूरी था, जबकि दूसरे रन के लिए भाग चुके थे दोनों बल्लेबाज और वहां सीधा थ्रो गेंदबाज के हाथों में आता हुआ, उन्होंने कोई गलती नहीं की और इस तरह से नागेश आउट होकर पवेलियन वापस जा रहे हैं. जब तक नए बल्लेबाज मैदान पर आएंगे आप सुनिए डीजे और वहां गिर गए. जब तक गेंद को फील्ड करके थ्रो करते 1 रन तो भारत कर पूरा कर चुके हैं और 1 ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा. 1 रनों के साथ थोड़ा सा और थ्रो हुआ था लेकिन कोई रन नहीं मिला. अभी भी 2 गेंदों में चाहिए 5 रनों की जरूरत.
लेग बाय के रूप में ये रन मिली, जबकि किसी भी तरह से रन आए, लेकिन रन की जरूरत है। फिलहाल 2 गेंदों का खेल बचा हुआ है। दोनों जो टीमें एक ही गांव के रहने वाले खिलाड़ी है, सिर्फ अलग अलग गाड़ी है, लेकिन अपना यहाँ इस मैदान पर पूरा जोर लगाते हुए अच्छी तरह से अपना क्रिकेट का खेल दिखाते हुए, यानी 5 गेंदों का खेल 2 गेंदों का खेल बचा हुआ है और जीत के लिए चाहिए 5 रन। 5 रन विन मैच एंड 2 ओवर्स रिमेनिंग। वो एक बार इस ओवर के अगली गेंद, यानी इस ओवर की 5वीं गेंद खेलने के लिए तैयार है नए बल्लेबाज। और अगर और इसके से विजय हासिल किया है बुढ़ातार, जिन्होंने वगैरह जिन्होंने विजय हासिल किया है। एक गेंद बाकी रखते उन्होंने काफी बेहतरीन छक्का लगाया, जबकि और की गेंद थी जिसको उन्होंने उठा दिया सीधे लॉन्ग रन शिबारका के बाहर 6 रन के लिए। कृपया सर्वांनी मैदानाच्या बाहेर यायचं आहे आणि आपला जल्लोष साजरा करायचा आहे। जबकि बुढ़ातार और वगैरह इनके बीच जो खेला हुआ ये रोमांचक मुकाबला, इसमें वगलाचमा जिन्होंने विजय हासिल की है, दोनों टीमों का मैं कमेंट्री बॉक्स से हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं और मैं आपको फिर एक बार कमेंट्री बॉक्स ले चलता हूं। इसके बाद जो मुकाबला होने जाने वाला है, शिवशंभो निवे और हनुमंत